जितकी चर्चा अजित पवारांच्या अपघाताची आहे तितकीच चर्चा ही पवार गटाच्या विलीनीकरणाची आहे। रोहित पवार यांनी या संदर्भामध्ये एक धक्कादायक वक्तव्य केलंय। विलीनीकरणाच्या संदर्भात अजित पवारांची चर्चा झाली होती हे ते वारंवार तर सांगतायतच, पण त्याचबरोबर त्याचं आता नवीन विधान आहे की अजित पवार सत्तेतून बाहेर पडणार होते। आमदारांना बोलवतात, पुढे एका लाईनीत बसवतात आणि सांगतात की बाहेर जाऊन तुम्ही विलीनीकरणाबद्दल बोलू नका। हा विषय संपलेला आहे। अजितदादा असताना अजितदादांबरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे। अजितदादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार, हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे। आज दादा नाही आहेत, त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गौण आहे। एका कागदावर सुनित्रा काकींचं नाव हे राष्ट्र अध्यक्ष असावं असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे घोषणा कुणीही केली असली तरी महत्वाचं काय की तिथले आमदार आणि तिथले पदाधिकारी हे सुनित्रा काकींबरोबर आहे आणि त्याच राष्ट्राध्यक्ष झाले पाहिजे ही भूमिका त्या लोकांनी घेतली। त्यासाठी मी मनापासून सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन करतो। आणि आमचा सुद्धा बाहेरून, कारण तो पक्ष त्या ठिकाणी वेगळा आहे, काही दिवसांपूर्वी सुद्धा मी हीच भूमिका घेतली आणि आज सुद्धा हीच भूमिका घेतो। सुनित्रा काकीच तिथं राष्ट्राध्यक्ष ह्या झाल्या पाहिजे। दरम्यान विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादीतून सावध प्रतिक्रिया येत असतानाच अंबादास दानवेंनी यात एक काडी टाकली आहे। घड्याळ आणि तुतारी आता काय वेगळ्या नाहीत, आम्ही एकत्रच आहोत, मात्र सध्या काय तुमच्या पक्षाकडनं काय हालचाली होताना पाहायला मिळत नाही काय? त्या संदर्भात वरिष्ठ जे ठरवतील, आज तरी चर्चा एकदम पूर्णविराम आहे, कुठल्याच प्रकारची चर्चा नाही आहे। त्यांच्या दोन्ही पक्षाचा मुद्दा आहे, मला असं वाटतं विलीनीकरण होणं न होणं त्याच्यावर आमच्यासारख्या त्रयस्थानी काही भूमिका मांडणं चूक आहे, परंतु भारतीय जनता पार्टी विलीनीकरण कधीच होऊ देणार।